असेल तर कोणाला वाटतं की ह्याच्यामध्ये पॅड आहे, नाही वाटत. जेव्हा जवळून आपण जाऊन बघतो असं म्हणजे की हा पॅड आहे, त्यामुळे ह्याच्यात लास्ट शेअरमध्ये आपण इझिली कोणालाही असं देऊ शकतो. दुसरी गोष्ट, मार्केटचा पॅड असा आपण ओपन केल्याच्या नंतर हे बघा, आता या लोकांनी असे रॅपर वगैरे लावलेले आहेत. आता पूर्वी असेच ओपनमध्ये असायचे, म्हणजे त्याच्या काही सेफ्टी वगैरे काय नाही. आणि याच्यात सगळं काय होतं आहे, प्लास्टिक आहे, म्हणजे कुठेही टाकलं तरी डिस्पोज होणारं प्लास्टिक नाही. त्यानंतर आपण असं नेहमीप्रमाणे सील पॅक करून ओपन करून ठेवूया. हा आहे मार्केटचा प्लास्टिक पॅक. आता हे ओपन झाल्याच्या नंतर याला सील पॅक आहे का, कुठे नाही आहे, बरोबर. आपल्या याच्यामध्ये पूर्ण बंद आहे. याच्यातून आपण हा असा एक पॅड काढतोय जो ऑलरेडी काढलेला आहे. याला एक पूर्ण असं सील कव्हर दिलेलं आहे. त्यानंतर पॅडची साईज तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये पूर्ण, आणि हे जे वरती तुम्हाला जे प्लास्टिक दिसत आहे हे डिस्पोज होणारं प्लास्टिक आहे. म्हणजे 1-2 महिन्यामध्ये जर तुम्ही एखाद्या लेडीजने मातीमध्ये जरी टाकलं तरी डिस्पोज होणार. त्याच्यामुळे कुठली पर्यावरणाला सुद्धा भीती नाही आहे. पूर्ण पर्यावरणाची काळजी घेऊन हे प्लास्टिक बनवले. त्यानंतर हे मी आता मगाशी मी मार्केटचा जो पॅड काढला तर त्याला किती वेट होती, एकच होती, मीन्स एकच होती. पण आता आपल्याला किती आहे बघा, ही 1 आणि 2 डबल आहे. आणि दोघांची साईज पण तुम्ही चेक करू शकता, बरोबर. हा पाठचा पोर्शन किती हे दिलेला आहे हे बघा, दोघांमध्ये तुम्ही बघितले ना. म्हणजे कुठलीही लेडीज जर जॉबची असेल, कुठेही जात असेल तर तिच्यासाठी पूर्ण कम्फर्टेबल आहे. आता मी सिरीजने दोघांमध्ये सेम पाणी टाकणार आहे. 40 ml पाणी घेते. पाणी घेते आणि मी या मार्केटच्या पॅडवरती पूर्ण सगळीकडे पसरवते. ओके, तेवढंच पाणी किंवा अदरन ह्याच्यापेक्षा मी थोडं जास्त पाणी पण घेतले. 40 पेक्षा थोडं जास्त पाणी नाही घेतलं. तिथे 40 घेतलेलं आणि याच्यामध्ये मी आपल्या टीआरच्या पॅडमध्ये मी 40 पेक्षा जास्त पाणी घेतलं आणि ते सुद्धा सगळीकडे स्प्रेड. जसं आपलं पूर्ण म्हणजे एवढं लिकेज होत नाही, पण तरी पण जर एखाद्या लेडीचं झालं असेल तर काय होऊ शकतं हे आपल्याला आताच समजेल. ठीक आहे. हॅलो हॅलो, हां बोला लवकर. हां हां म्हणजे पटकन बोला, मी डेमो दाखवते म्हणून. हो हो हां ओके ओके ओके. दोन्ही मध्ये टाकल्या. आता तुम्ही इथे आहे आणि दोन्हीमध्ये तुमचे दोन्ही हात पूर्ण पूर्ण तुमचा हात आणि तो हात दोन्ही, तो पण हात प्रेस करा. तुम्हाला काय जाणवते दोघांमध्ये? पाणी कशामध्ये आहे? तोंडाने सांगा तुम्ही. मार्केटच्या पॅडमध्ये पाणी आहे आणि आपल्या पॅडमध्ये पाणी आहे का? नाही आहे. तू पण ये. म्हणजे कसं आहे, आपण स्वतः फील केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे ते अंदाज आहे. दोन्ही याच्यावरती कुठलं वाटते तुला सुकून? मतलब मार्केट का पैड गीला रंग है और ये पैड ठीक है. मैं मराठीत बोलते, समजेल ना? ओके. आता हे पूर्ण बघितलं कसं आहे. आणि कधी आपण बघितलं आहे का की आता तुम्ही बघितलं आहे की मार्केटचा पॅड पूर्ण ओला आहे, हो ना, पूर्ण ओला आहे. आणि आपला टीआरचा पॅड हे बघा पूर्ण सुक आहे. म्हणजे दोघांमध्ये याच्यामध्ये मी जास्त पाणी टाकलं होतं आणि याच्यामध्ये मी 40 ml, याच्यात 45 ml. ओके. आता कधी मार्केटचा पॅड ओपन करून बघितलाय? नाही बघितलं. हां, आपण मार्केटचा पॅड ओपन करून बघूया. बाहेर जावं लागतं, हे मार्केटचं पॅड आणि हे काय आहे? प्लास्टिक. पूर्ण प्लास्टिक पासून बनवलेलं आहे. आता मला सांगा, प्लास्टिक काय आहे? गरम. आणि आपलं ब्लड काय आहे? गरम.
गरमवर गरम वस्तू जेव्हा पडते तेव्हा काय होत असेल तुम्ही विचार करा. त्यानंतर याच्यामध्ये हे बघा त्यांनी हे दिलेलं आहे, हा पूर्ण एक पेपर टाकलेला आहे. याच्यामध्ये पण जे पाणी आहे ते पण आपण आपल्या पॅडमध्ये हॅलो हॅलो हे जे असतात ना हे पूर्ण न्यूजपेपरपासून बनवलेले असतात. म्हणजे न्यूजपेपर आहे त्याच्या न्यूजपेपरची वरची इंक आहे ना, इंक ब्लिचिंग पावडरचे केमिकल रसायन टाकून ते केमिकल खोडलं जातं आणि पूर्ण व्हाईट पेपर बनवून तो टाकला जातो आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी हे जेली वगैरे असे टाकलेले आहे. म्हणजे हे पुष्कळ तसे ओरिजिनल नाही आहे, त्याच्याचं पूर्ण पाणी ओरिजिनल नाही आहे. उकळं पाणी याच्यामध्ये आता मी याच्या जेव्हा बघा याच्यामध्ये पण त्यांनी काय दाखवले जेली आहे बरोबर, आणि ह्या जी जेली त्यांनी टाकली आहे त्या जेलीतून पाणी निघत आहे तुम्ही बघितलंय का मगाशी. ठीक आहे, तुम्ही बाजूला ठेवते. आणि हे पण काय आहे पूर्ण काय आहे प्लास्टिक. आता मला सांगा एखाद्या व्यक्तीला प्लास्टिकमध्ये 5 मिनिटाचं बांधून ठेवलं तोंड तर त्याची काय हालत होईल. मग आपले लोक पूर्ण गर्भपिशवी जेव्हा आपण पिरियड पॅड घेतो आणि तो 3-3, 4-4 कधी कधी असं होतं की 8-8 तास पण आपण यूज करतो. विचार करा आपला तो पार्ट किती नाजूक असतो आणि त्या ठिकाणी प्लास्टिकसारखी वस्तू आणि जे ब्लड पडतं ते परत 3 तासानंतर परत वेगवेगळं म्हणजे ग्रीन बनून ते परत शरीरामध्ये निघून जातं आणि मग शरीरामध्ये त्याचे साईड इफेक्ट तयार होतात. ते कधी दिसतं 3-4 वर्षानंतर, लगेच नाही होत. आता आपण बघायचं आपला टिअराचा पॅड कसा बनवलेला आहे. त्यासाठी सर्वात प्रथम पहिली आपण लेअर करूया. पहिली लेअर करून बघतो हे बघा, आणि त्याच्यामध्ये ही अँटी ग्राफिन चिप. ही ग्राफिन चिप आहे ना, ही दक्षिण कोरियामध्ये याच्यावर सूर्याचा पहिला किरण घेतला जातो, जेणेकरून जेव्हा या चिपवरती आपलं ब्लड पडतं तेव्हा त्याच्यातून ऑक्सिजन सोडलं जातं. म्हणजे समजा गर्भपिशवीमध्ये जर कॅन्सरचा घटक असू दे, एखाद्याच्या गाठी जर झालेल्या असेल, रक्त खूप गोठलेलं असेल तर ते पातळ करायचं काम ही आपली चिप करते. आणि शरीरामध्ये ऑक्सिजन जसं तुम्हाला मार्केटच्या पॅडमधून मिळणार नाही, पण ह्या पॅड ही चिप एवढी सुंदर आहे की ह्या चिपमधून जर एखाद्याला जखम झाली असेल तर त्या जखमेवर लावलं तर 4 दिवसात जखम बरी होईल. ताप जर आला असेल, त्या मॅडमचा रिझल्ट होता की त्यांनी ती हा चिप डोक्याला लावली तर ताप उतरला. दुसरी गोष्ट ही चिप अँटीबायोटिक म्हणजे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. त्यानंतर ही चिप असल्यामुळे आपल्याला कुठली भीती नाही. हा जो वरचा लेअर आहे हे काय आहे बघा, कॉटन. ते सर्जिकल कॉटन आहे जे मेडिकलमध्ये रॅपर करायला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जे बांधतात ना ते आहे. म्हणजे जेणेकरून पूर्ण कॉटन असल्यामुळे आपल्याला सेफ आहे. आणि त्याच्यानंतर परत याच्यामध्ये ब्लड प्युरिफाय करण्यासाठी अजून एक हे दिलेलं आहे. हे बघा फिल्टर, हे बघा फिल्टर दिलेलं आहे. म्हणजे याच्यातून ब्लड आपलं परत फिल्टर होतं आणि मग ते परत याच्यामध्ये हे दिलेलं आहे जेली टाकलेली आहे. आता मगाशी तुम्ही बघितलं ना, मी त्या जेलीमधून पाणी काढलं होतं बरोबर. मगाशी याच्यामधून मी पाणी काढलं, जे मार्केटचा पॅड होता. आता याच्यात पण सेम तसंच आहे. तर ह्याच्यातून तुम्ही 1 थेंब तरी पाणी काढून दाखवू शकता. हे हातामध्ये घेऊन बघा कसं वाटतंय, एकदम थंड आहे. आणि पिरियडमध्ये जर आपल्याला एखादी थंड वगैरे गोष्ट चार्जिंगला लावू शकतो. हो, थंडगार जर गोष्ट आपल्याला पिरियडमध्ये किती थंड आहे बघा. याच्यातून 1 थेंब पण पाणी येत नाही आहे. आणि हा जो जेलीचा गोळा आहे हा थंड आहे आणि हा याच्यामध्ये किती पाणी येतो 80 ml. तेच पाणी मी पूर्ण त्याच्यामध्ये त्यानंतर हे बघा आपण टोटली आहे कॉटन. हे पण काय कॉटन आहे म्हणजे पूर्ण शरीराची काळजी घेतलेली आहे. हा पूर्ण कॉटन. आणि त्यानंतर हे जे आहे ना हे तुम्ही म्हणत हे पण काय प्लास्टिक, पण हे मी मगाशी बोलल्याप्रमाणे डिस्पोज होणारं प्लास्टिक आहे. कसलं आहे बघा, डिस्पोज होणारं प्लास्टिक. त्यामुळे आता हे जे पाणी आहे जे मी मगाशी 180 टाकलेलं होतं आणि आता हे टोटल 120 ml पाणी होतं बरोबर. आता जर हे तरी पण मी ह्याच्यातलं पाणी ह्याच्यामध्ये पूर्ण हे सोप केलेलं आहे. आता तुम्ही चेक करू शकता. म्हणजे एवढं आपला पॅड ब्लड
म्हणजे किती पण जर एखाद्या लेडीजचं हेवी फ्लो जरी झाला तरी तो लिकेज होत नाही. आणि हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मला पण आता मागच्या टायमाला भरपूर ब्लिडिंग झालं होतं तेव्हा पण आपल्या पॅडचं आणि ज्यांना मी दिलेले आहे त्यांच्याकडनं सुद्धा रिझल्ट खूप चांगले आले. म्हणजे एखाद्या लेडीजने त्या मार्केटचा पॅड आहे ना ह्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं की 3 तासाच्या वर. टाटा कॅन्सर तर सांगतो 3 तासाच्या वरती हा यूज करायचाच नाही. मुळात तर करायचंच नाही, पण ते केला तर 3 तासाच्या वरती नाही. तर आपण लेडीज लोक हे 8-8 तास यूज करतो. म्हणजे किती घातक असतात. आणि जास्त करून मार्केटच्या पॅडमुळे पीसीओडीचे प्रॉब्लेम किंवा 33 ते 40% महिला आहेत ना त्या पीसीओडी आणि गर्भपिशवीची काढण्यापासून त्या त्रस्त आहेत. पण आपला जो पॅड आहे हा 12 तासामध्ये एक वापरला जातो. दोघांची जर तुम्ही कंपॅरिझन केलात तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात चांगला पॅड कुठला आहे. आणि हा एकच पॅड जर तुम्ही 12 तासामध्ये एक वापरला तर 5 दिवसामध्ये किती लागतात आपल्याला? 5 लागतात. म्हणजे जर 24 तासामध्ये 2 लागतील. आणि ह्याच्यामध्ये हे 8-7 आहे, हे 7 आहे. आणि कोणालाही जर दिले म्हणजे एखाद्या लेडीजला जर पाळी येत नसेल तर तिने कंटिन्यू 2 ते 3 महिने जर व्यवस्थित वापरला हे पॅड तर तिला व्यवस्थित रेग्युलरला पाळी येईल. आणि जर तिला स्टार्टिंगला पाळी यायची असेल तर आपल्याकडे एक टियारा नावाचं लायनर म्हणून आहे. याच्यामध्ये 20